नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्थित चव्हाण। पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। दादा हे आमदार झाले पाहिजेत आणि मंत्री झाले पाहिजेत, त्यासाठी आम्ही सर्वजण कार्यकर्ते हे तळागाळातून प्रयत्न करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते प्राध्यापक शशिकांत कांबळे यांनी शेकडो सहकाऱ्यांसोबत जनसुराज शक्ती प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला। समीरदादा कदम यांनी कार्यकर्त्यांसाठी तसेच गोरगरिबांसाठी खूप चांगले काम केले आहे। त्यामुळे समीरदादा कदम यांना मिरज मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार यावेळी प्राध्यापक शशिकांत कांबळे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी केला। तसेच आगामी काळात कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले। या पक्षप्रवेशाच्या वेळी माजी नगरसेवक समीरभाई मालगावे, माजी स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा कुरणे, जिल्हाध्यक्ष पैलवान आनंद सागर पुजारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण धेंडे, राहुल माने, पैलवान बंडू दळवी, सचिन हाके, सुशील कांबळे, चंद्रशेखर चौगले, नितीन पाटील आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। भगवान गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यांच्या सहकारी आद्य मुस्लिम शिक्षिका फातिमा बेबी शेख, अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर या थोर महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून मी प्राध्यापक शशिकांत दिनकर कांबळे जनस्वराज्य शक्ती या पक्षामध्ये माझे नेते आदरणीय समीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच माझे बंधू मित्र समीरभाई मालगावे, ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुरणे यांच्या मार्गदर्शनातून प्रवेश करीत आहे। या पक्षामध्ये प्रवेश करण्याचे कारण म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांच्या वरती आईची माया लावून त्यांना जपणारा नेता म्हणजे समीरदादा कदम अतिशय तरुण वयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने समाजकारण करत, राजकारण करत सर्व जाती धर्माला, दलित समाजाला, मुस्लिम समाजाला, बारा बलुतेदार समाजाला प्रवाहात आणून त्यांचे सगळे प्रश्न सोडवणारा नेता म्हणजे समीरदादा कदम। त्या त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आम्ही सर्व शेकडो कार्यकर्ते बहुजन समाजाचे हे जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश करीत आहोत आणि इथून पुढे आम्ही दादांच्यासाठी सर्वप्रथम सदस्य नोंदणी करून हजारो सदस्य नोंदणी करून महापालिका क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत। तसेच दादा हे आमदार झाले पाहिजेत आणि मंत्री झाले पाहिजेत, त्यासाठी आम्ही सर्वजण कार्यकर्ते हे तळागाळातून प्रयत्न करणार आहोत। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।